सो फायनली समियाला जॅकेट घालण्यापासून सुट्टी. कबीरची फर्स्ट फ्लाइट. फर्स्ट फ्लाइट. स्माइल काय नमस्कार, मी ज्योत्स्ना तुम्हा सगळ्यांचं आपल्या इंडियन फॅमिली न्यू के या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. तर आज फायनली तो दिवस आलेला आहे जेव्हा आम्ही आज फ्लाय करणार आहे. आज आम्ही तो इंडियाला जाण्यासाठी. पिलू एक्साइटेड? समिया एक्साइटेड? येस, आम्ही सगळेच एक्साइटेड आहे कारण ऑलमोस्ट 2 वर्ष होतील आता आम्हाला इथे UK येऊन आणि इंडियाला भेट दिलीच नाही आणि कायमचाच आता येतोय जेव्हा निघालो इंडियाला येण्यासाठी. सो सगळी पॅकिंग झालेली आहे, आम्ही सगळे रेडी पण झालेले आहे. कबीरची फर्स्ट फ्लाईट असणार आहे. होपसो तो छान राहील, म्हणजे रडारड करणार नाही. माहिती नाही कशी फर्स्ट फ्लाईट त्याची असणार आहे. एनिवेज, पण आमची सगळी पॅकिंग झालेली आहे. कार पण बुक केलेली आहे. आता थोड्याच वेळात कार येईल. इथे आमचं लगेज वगैरे सगळं खाली आणून ठेवलेलं आहे. फक्त आता शूज घालायचे आणि निघायचं एअरपोर्टला जाण्यासाठी. पण आज निघता सनी वेदर आहे. बघू शकतात पाठी छान ऊन पडलेलं आहे. त्याच्यामुळे आज तर कोर्टला सुट्टी आहे आणि आजपासून म्हणजे कायमची सुट्टी असणार. भारतामध्ये तर जॅकेट वगैरे घालायचा प्रश्नच येत नाही, एवढं काही टेम्परेचर डाऊन होत नाही. सो फायनली समियाला जॅकेट घालण्यापासून सुट्टी. तर चला, आता आपण कॅब बोलवली आहे. कॅब आली की लगेच बागा आपण त्याच्यामध्ये लोड करू आणि मग आपण डायरेक्टली भेटू एअरपोर्टला. तर आमची फ्लाईट सुरू होणार आहे मँचेस्टरपासून. मँचेस्टर टू लीड्स 1 ते 1.5 तासाचा ट्रॅव्हलिंग आहे. पण आज ट्रॅफिक नसल्यामुळे आम्ही 1 तासात पोहोचू. समोर तुम्हाला दिसत असेल आपण मँचेस्टर एअरपोर्टला आता पोहोचतो आहोत. एंट्री आपल्याला दिसते तिथून. पण निळं आकाश किती छान दिसते. आता एअरपोर्टवरती आम्ही पोहोचलेलो आहोत. आमच्या बॅगा चेक इन झालेल्या कारण आम्ही ऑनलाईनच चेक इन केलं होतं. सो फक्त बॅगा तिकडे द्यायच्या होत्या, त्या देऊन झालेल्या. तिथे शूट करायला परवानगी नव्हती म्हणून ते शूट काही करता आले नाही. पण आता ट्रॉली आहे त्याच्यामध्ये फक्त हँडबॅग आहे. आम्ही चाललो आहोत व्हीलचेअर घेण्यासाठी कारण ती सर्व्हिस पण आम्ही ऑनलाईनच बुक केली होती. सो कबीरसाठी एक व्हीलचेअर आणि समियासाठी एक व्हीलचेअर आहे. सो आता आम्ही तिथे चाललेलो आहे. आता आम्ही निघालो आहे सिक्युरिटी चेक करण्याच्या तिथे. पण आम्ही व्हीलचेअर सर्व्हिस घेतली होती. सो कबीर आणि मी एका चेअरवरती आहे. सुहास आम्हाला पुश करते आणि सो समियासाठी आम्हाला असिस्टंट देण्यात आलेलं आहे. समिया हाय कर, मजा येते? हां, समिया एन्जॉईंग करा. सिक्युरिटीला पकड दिला. तर आता थोड्याच वेळात तिथे पोहोचू आम्ही आणि मग पुढे चेक इन सिक्युरिटी चेक झालं की मग बोलते. सो इथे चेक इनच्या बाहेर त्यांनी बोर्ड लावलेला आहे की या गोष्टी तुम्हाला नेल्या तर डिले होऊ शकतो. सो माझ्याकडे लिपस्टिक होती. लिपस्टिक, मॉइश्चरायझर किंवा ग्लिसरीन युक्त अशा काही गोष्टी असतील तर त्या वेगळ्या पॅक केल्या आणि सिक्युरिटी चेकच्या इथे ठेवल्या की त्या पटकन क्लिअर होतात, नाहीतर डिले होऊ शकतो. सो इथे आम्ही तेच करतो. तर आमचं सिक्युरिटी चेक झालेलं आहे आणि आतमध्ये एंटर केलेलं आहे आम्ही एअरपोर्टच्या. तर एअरपोर्ट जास्त काही मोठं नाही, छोटंसंच एअरपोर्ट आहे. पण समोर येताना आम्हाला एक प्ले एरिया दिसला होता. सो समिया आता तिकडे जाणार आहे खेळण्यासाठी कारण आता आम्ही आलो आहेच वेटिंग एरियामध्ये. तर बाहेर तुम्ही बघू शकता तिथे बराच मोठा वेटिंग एरिया आहे आणि इथे आतल्या बाजूला जिथे आम्ही बसलेलो आहे ज्यांनी व्हीलचेअर सर्व्हिस घेतलेली आहे त्यांना इथे वेटिंग एरिया दिलेला आहे. जेणेकरून समोर इथे बोर्ड दिसतोय तिथे दिसण्यात येते की आपल्याला आपली फ्लाईट लागली आहे की नाही गेटवरती. तिथे जेव्हा गेट नंबर लिहून येणार तेव्हा आपल्याला इथून असिस्टंट दिला जातो पुन्हा आणि मग ते आपली व्हीलचेअर घेऊन गेटजवळ सोडतील. तर जेव्हा फ्लाईट लागेल आमची तेव्हा आम्हाला परत असिस्टंट घ्यायला येतील आणि आम्ही व्हीलचेअरवर बसून मग आम्हाला गेटजवळ सोडतील. तो मध्ये येताना आम्हाला एक प्ले एरिया दिसला होता. समिया आणि सुहास तिथेच गेलेले आहे कारण प्ले एरिया दिसला आणि समिया ते न खेळता पुढे जाईल असं तर होणार नाही. आणि अजून बराच वेळ आहे, म्हणजे 1 तास वगैरे आहे गेट ओपन होण्यासाठी. सो म्हटलं ती पण खेळून आली तर तिला पण बरं वाटेल. आणि कबीर इथे झोपलेलं आहे. सो अजून थोडासा वेळ आहे फ्लाईट लागणार. एअरपोर्ट अगदी लहान आहे, म्हणजे एखाद्या मॉलमध्ये आल्यासारखं वाटतं आहे. सिक्युरिटी चेक इनच्या तिथून अगदी 5 मिनिटावरच वेटिंग एरिया आहे. पण त्याच्या आधी आम्हाला प्ले एरिया दिसला. सो चेअरवर बसूनच समियाची इच्छा होती की खेळायला जायचं.
सो जसं त्यांनी तिथे आम्हाला सोडलं असिस्टंटने, तसं सम्याचं सुरू झालं की मला प्ले एरियामध्ये जायचं आहे. सो इथे ती खेळायला आली आणि चांगली आयडिया आहे, लहान मुलांना छान एंगेज करतात इथे प्रत्येक वेळेस. तर आता आमचं गेट नंबर लागलेला आहे, त्याच्यामुळे आमची व्हीलचेअर सर्व्हिस परत सुरू झाली आहे. आता आम्हाला गेटपाशी नेऊन सोडतील. सम्या इथे बसलेली आहे. व्हीलचेअर सर्व्हिस घेतल्यामुळे आम्हाला त्यांनी पहिला जाण्याचा चान्स दिलेला. बाहेर अजून बाकीचे वेट करतात आहे. आम्ही डोअरपर्यंतच घेतली होती व्हीलचेअर सर्व्हिस. त्यांनी विचारलं की तुम्ही पुढे चालू शकतात का, कारण त्यांच्याकडे असिस्टंट कमी होते. सो आम्ही बोललो की इट्स ओके, थोडंसं चालायला हरकत नाही. आणि आता आपण पोहोचतोय एरोप्लेन. कबीरची फर्स्ट फ्लाईट. आणि कबीर खूप हॅप्पी आहे. सगळे असिस्टंट त्याला शेअर करतात. ओके, थँक्यू. चलो, सो आता आपण एंट्री केलेली आतमध्ये. थांब समिया, इथे असणार. हो, आम्ही सीट आधीच बुक केलं होतं कारण आम्हाला बॅसिनेट हवी होती कबीरसाठी. सो आम्हाला फ्रंट सीटच दिलेले आहेत त्यांनी. पण आता इथे सम्याला स्क्रीन नाही दिसत आहे म्हणून थोडीशी नाराज झाली ती. पुढे सीट बुक केल्यामुळे पाय पसरण्यासाठी वगैरे जास्त स्पेस मिळाली आहे. बॅसिनेट अजून इथे ठेवलेलं नाही आहे. फ्लाईट सुरू झाल्यानंतर बॅसिनेट आणून देतील इथे. कबीर तोपर्यंत शांत झालेला आहे. सम्या पण शांत झाली. आधी ती विंडोच्या बाजूला बसलेली, पण इथे तिला दाखवलं की इथे तू बघू शकते मूवी वगैरे, तर ती या साईडला शिफ्ट झाली. अजून पॅसेंजर्स येतात आहे. आणि फर्स्ट आलो होतो आहे ना, कबीरची फर्स्ट फ्लाईट होती आणि कबीर फर्स्ट आला होता. हुर्रे. तर आता एरोप्लेन थोड्याच वेळात सुरू होईल, पण फ्लाय करायच्या आधीच त्यांनी लहान मुलांना बिझी ठेवण्यासाठी सम्याला अशी एक बॅग दिलेली आहे. ओपन कर सम्या, काय आहे त्याच्यात बघ. आणि कबीरसाठी असं छोटंसं एक ब्लँकेट दिलेलं आहे, वॉर्नर ब्रदर्सचं. आणि सम्याला काय दिलेलं आहे, बॅग तर खूप छान आहे, म्हणजे कुठे घेऊन पण जाऊ शकतं तिला. असे काय काय ॲक्टिव्हिटी आहे, ते स्टिकर वगैरे आणि ते डायरी आहे आणि पेन्सिल पण. सो थोडा सम्या बिझी राहील होप सो. सम्या फायनली तिच्या आवडीचा पिक्चर बघते. तिला असं वाटलं होतं की पुढे बसलं तर स्क्रीनच नाही आहे म्हणून नाराज झाली होती. आणि तिला मध्ये त्यांनी गिफ्ट तर दिलंच, पण आता तिचं मील पण आलेलं आहे. तर किड्स मील घेतलं होतं आम्ही सम्यासाठी. तर सम्याला इथे दिलेला आहे स्ट्रॉबेरी कर्ड आहे, इथे बटर आहे, खाली दिलेलं आहे चीज आणि दिलेलं आहे ज्यूस. त्याने इथे एक पाव आहे, चॉकलेट, सॉस, बिस्किट आणि चीज केक सम्याचं फेवरेट. आणि इथे दिलेलं आहे पास्ता. आता बघू सम्या आज खाणार आहे की नाही. सम्या खाणार आहे पास्ता, बघू. ठीक आहे, चल स्टार्ट. मला आम्ही आमच्यासाठी नॉनव्हेज ऑर्डर केलं होतं. सो बटर चिकन, राईस आणि इथे पाणी दिलेलं आहे, स्प्रिंग वॉटर, एक ब्रेड दिलेला आहे, त्याचबरोबर लापसीचा उपमा बनवलेला आहे त्यांनी, आणि इथे दिलेलं आहे चीज केक्स डेझर्ट. सो असं आहे आमचा आजचा डिनर. मस्त दिले ना पाठी करून, सोनियाला आवडेल अशी. कलरफुल आहे. आणि आम्ही जेवताना कबीर सतत रडत होता म्हणून त्याला इथे उचलून देते एअर होस्टेस. हा कबीरला फर्स्ट फ्लाईट सर्टिफिकेट देतानाचा फोटो आहे. व्हिडिओ नाही काढता जमला कारण तेवढा वेळ नव्हता आमच्याकडे. आम्हाला दुसरी फ्लाईट पटकन पकडायची होती. तर आता आम्ही पोहोचले अबुधाबी एअरपोर्टला आणि आमचा गेट नंबर आहे दुसरा, तिथे चाललेलं आहे. आणि ते व्हीलचेअरची सर्व्हिस नाही आहे, तर फ्री टॅक्सी आहे, त्याच्यामध्ये आम्ही बसलेलो आहे. सम्याला मजा येते ना.
आणि कबीरची मस्त फ्लाईट झालेली आहे. कबीरने फर्स्ट फ्लाईट तर खूप एन्जॉय केली. आता कबीरची सेकंड फ्लाईट आहे. आता इथे परत आपल्याला सिक्युरिटी चेक करावं लागेल. सो तिकडे आमची धावपळ चालू. आम्हाला अबुधाबी टू मुंबई फ्लाईट आहे. सो ती पकडण्यासाठी आम्ही चाललेलो आहे. आणि तिथे किती सारे एरोप्लेन आहेत बघू शकता तुम्ही. वेळेत मिळाली फ्लाईट, कारण एकच तासाचा लेओव्हर होता आमचा. आता आम्ही अबुधाबीच्या फ्लाईटमध्ये आहे, अबुधाबी टू मुंबई. आणि समियाचं मील आलेलं आहे सध्या. समिया हे मील एन्जॉय करणार आहे. तर समियाला आला आहे ब्रेकफास्ट. त्याच्यामध्ये आहे कप केक, इथे फ्रूट्स आहेत, दही आहे, देन बटर आहे आणि चीज आहे, टोमॅटो सॉस, इथे आहे एक ज्यूस, ऑरेंज ज्यूस, देन एक चॉकलेट बार आणि त्याच्यामध्ये कस्टर्ड. कबीरची मस्ती कशी चालू आहे बासिनेटमध्ये. कसं करतो आप कसं करतो. ये कसं करायचं. ये मम्माला देते सगळं. आता ही कमी आवर्सची जर्नी आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये काही स्क्रीन वगैरे नाही आहे. आणि लगेच आम्ही पोहोचणार आहोत. फायनली आम्ही इंडिया एअरपोर्टला पोहोचलेलो आहोत. भारी वाटते म्हणजे. पण आता लगेज आमचं कलेक्ट करतो आम्ही इकडे. एवढं सारे लगेज आहे. आम्ही व्हीलचेअरची सर्व्हिस घेतली होती, ती आम्हाला इथपर्यंत आली आहे. पण आता खूप सारं लगेज आहे, सो बघू आता कसं मॅनेज करतो. आता वाजले दुपारचे 1. प्रवास करून दमलो. कबीरने तर काही त्रास नाही दिला, पण कबीरला खूप गरम होत होतं म्हणून मध्येच त्याचे कपडे चेंज केले. त्याच्यानंतर तो छानपैकी झोपला. पण समियाला काही झोप लागत नव्हती. समियाची थोडीशी रडारड चालू होती दुसऱ्या फ्लाईटमध्ये, कारण त्याच्यामध्ये स्क्रीनसुद्धा पण नव्हती तिला बघण्यासाठी. असं पण आता पोचलेलं फायनली घरी कधी पोचू असं झालेलं आहे. तर आता मस्त कॅब बुक करणार आणि लगेच पोचू घरात. व्हीलचेअर सर्व्हिस घेतली होती. असिस्टंट कमी असल्यामुळे मी चालत चालली आहे थोड्याशा अर्ध्या रस्त्यातून, कारण आमच्या 2 ट्रॅव्हली झाल्यात, 6 बॅग होत्या म्हणून. सो समियाला बसवले आणि मी कबीरला घेऊन चालते आहे. आता थोड्याच आम्ही घरी पोहोचू. पण समियाला रिक्षा बघून खूप मजा वाटते. म्हणजे युकेला रिक्षा बघण्याचा प्रश्नच नाही. पण इथे थोडंसं आम्हाला गरम जाणवते. दुपारची वेळ आहे तर बट ऑब्वियस गरम तर होणार आहे, साहजिक आहे. पण थोड्याच वेळात घरात जाणार आहे, त्याची एक्साइटमेंट पण आहे. अरे आली ना. काय करते आई समिया. काही लांब बसत थांबा. थोडंच लाव ना. ये ना काय
फायनली आता घरी पोचलेलो आहोत. तुम्ही आमचं वेलकम कसं केलं ते तर बघितलं. तर आता छानपैकी फ्रेश झालेलं आहे. भूक लागली आहे भरपूर ट्रॅव्हलिंग करून झाल्यानंतर. घरचं जेवणार आहे फायनली आज. आणि काही नाही मग आमची थोडीशी आवरावर पण चालली आहे. बाग वगैरे ओपन केलेलं आहे सध्या. त्या थोडेसे आवरणार आहे, पसारा वगैरे काढणार आहे आणि मग त्याच्यानंतर जेवायला बसू आम्ही. तर हा ब्लॉग मी इथे संपवते. पण तुम्हाला आमची जर्नी कशी वाटली, शिवाय आमचं वेलकम जे केलं घरच्यांनी ते कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. आणि प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.